हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड कायदा 1956 कायम ठेवण्याची मागणी. सीख सिकलीगर समाजाचे हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. हिंगोली प्रतिनिधी. नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 कायम ठेवण्यात यावा. कलम 11 मधील करण्यात आलेले संशोधन तसेच महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला 2026चा नवीन कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी ऑल सीख सिकलीगर असोसिएशन आसा भारतच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनात 1956चा विद्यमान कायदा रद्द करून नवीन कायदा लागू करण्याचा प्रस्ताव सीख समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचू नये यासाठी विद्यमान कायदा कायम ठेवून कलम 11 मधील सुधारणा तसेच 2026चा प्रस्तावित कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. या निवेदनावर ठाकूरसिंग बावरी, सुखबीरसिंग अलग, दीपसिंग टाक, किरणसिंग टाक, शेरसिंग बावरी, सतनामसिंग टाक, करणसिंग बावरी, जुगनसिंग टाक, सूरजसिंग बावरी, पांडुसिंग बावरी, भगतसिंग टाक, रवींद्रसिंग बावरी, प्रेमसिंग टाक, राहुलसिंग बावरी, विनोदसिंग बावरी आणि राजूसिंग बावरी यांनी स्वाक्षऱ्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविला. सीख सिकलीगर समाजाने शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 अबाधित ठेवावा आणि प्रस्तावित बदल तातडीने मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी केली आहे. जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी हिंगोली जिल्हा उपसंपादक रॉबर्ट बांगर. वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह. आम्ही सर्व सीख सिकलकरी बांधव हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी आहेत. आम्ही सर्वांची फक्त एकच मागणी आहे की 1956 जे सचखंड तख्त श्री हजूर साहेब नांदेड गुरुद्वारामध्ये प्रशासकीय समिती जे गव्हर्नमेंट यांनी स्थापन केलेली आहे शासनाकडून, त्याच्यात कलम 11 जे आहे ते आणि जे नवीन होणारा कायदा हे पारित होऊ नये याच्यासाठी आम्ही सर्वांकडून विरोध दर्शवण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिस येथे एकत्रित झालो आहोत आणि त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. तर आम्हाला एक शासनाला एक विनंती आहे की जे आमचे मागणी जे आहेत ते मान्य करावं हीच विनंती. धन्यवाद. जर प्रशासनाने जे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने शांतपणे जे निवेदन देऊन आमची मागणी आम्ही कलेक्टर साहेबांसमोर शासनापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. आयडेंटिटी कार्ड आहे तुमचं? काय पदभार आहे तुम्हाला? क्लर्क आहे. का ऑफिस कोण खोललं? शिपाई ऑफिस खोललं. बाहेरचा व्यक्ती बाहेरचा व्यक्ती कसं काय?